नमस्कार, मी आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. किती छान वाटतं ना, जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहते, तिला साथ देते, तिला म्हणते की "वाह! शाब्बास! क्या बात है!" आणि तिची सपोर्ट सिस्टम बनते. म्हणतात ना, स्त्री हे शक्तीचे रूप आहे. मग अशी जर स्त्रीचीच शक्ती स्त्रीच्या पाठीमागे उभी राहिली ना, तर खूप मोठे आमूलाग्र बदल आपण समाजात घडवू शकतो. ते जुनी रूढी परंपरा ज्या आहेत ना, ज्या म्हणतात, की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते, ते काही इथे खरं नाही बरं का. तुम्ही जे इथे पाहत आहात ना, या सगळ्या स्त्रिया आपापल्या क्षेत्रात खूप काही-काही कामगिरी केलेल्या आहेत आणि आज यशस्वी आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना काही असा खूप गर्व किंवा दुसऱ्यांना हीन भावना अशी काहीच नाही. असेल तर इतरांबद्दल भरपूर सारं प्रेम आणि अभिमानच आहे, की माझ्यासारखे तुम्ही पण पुढे जाताय ह्यात मला समाधान आहे. नाही, नाही, मी त्या स्त्रियांची गोष्ट करत नाही बरं का, की ज्या दुसऱ्यांच्या मागे कुचकुच करतात, कुरबुरी करतात, त्यांना हाणून पाडून बोलतात. आपण त्यांच्याबद्दल नाही बोलायचं. त्यांना जे करायचंय करू द्या. आपण आपलं पुढे जात राहायचं. आणि हा प्रसंग आहे डॉक्टर वर्षा घाटे यांच्या पॉडकास्टला 25 एपिसोड पूर्ण झाल्याचा. द अर्निंग स्टोरीज विथ वर्षा याचा. आणि त्यांनी खूप मोठ्या मनाने पूर्ण 25च्या 25 स्त्रियांना तिथे पार्टी दिली होती. एक गेट टुगेदर दिलं होतं, की ते सेलिब्रेशनची ही पार्टी होती. आणि इतकी आम्ही धमाल केली ना, आल्यापासूनच असं वाटतच नव्हतं, की आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटतोय किंवा या खूप काही ओळखीच्या आपल्या नाही आहेत. अगदी खेळीमेळीचं वातावरण. स्वतः डॉक्टर वर्षा मॅम ह्या इतक्या अशा मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहेत ना, एकदम दिलदार, हसमुख आणि कधीही अशा कोणत्याही गोष्टीसाठी तयार, म्हणजे अजिबात गर्व नसलेल्या वगैरे अशा पर्सनॅलिटीज खूप खरंच कमी आहेत आणि मॅम त्यातल्याच एक आहेत. तर खूप आम्ही धमाल केली, मस्त मजा केली, रील्स काढले, फोटोज काढले आणि सगळ्यांसोबत गेम्स पण खेळलो आणि सुगरणीज किचन इथे हा प्रसंग पार पडलेला आहे आणि त्यांनी इतकी मस्त रुचकर मेजवानी आम्हाला दिली. छान अशी थाळी होती ज्याच्यात पुरणपोळी म्हणा किंवा खांडोळीची भाजी वगैरे असं. आणि इथे तुम्ही पाहताय मी गेममध्ये जिंकलेले आहे म्हणून इथे एवढी नाचत आहे. आणि नंतर आम्ही मॅमला असं सन्मानित केलं, की त्यांनी आमच्यासाठी एवढं केलेलं आहे म्हणून. आणि मॅम तुमचे असेच खूप सारे एपिसोड्स येत राहो. आज 25 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. उद्या 50 होवो आणि 100ही तुम्ही गाठावीत अशी आमची खूप इच्छा आहे. आणि हे मी अशी तयार झाले होते. कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा.